घेऊ का 5 मिनिट? 11 वाजले. 11 वाजलेत म्हणजे आपला टाइम संपलाय. 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं घेतले चालतील का तुमचे? ही एक कथा सांगतो, धावती सांगतो, लक्ष देऊन ऐका. नामस्मरणाचा फायदा. भवसिंधू उतरी पार. नामस्मरणाने आपल्याला हा भवसागर तरून जातात. भवसागर म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा. हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि मग हे पुढचं चरण, त्या नाही मागुता. हा म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यायची गरज नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकहा यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तो त्या धामाला गेला की तो पुन्हा जन्माला येत नाही. आणि जर आपण हे नाही केलं तर 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे तो मला प्राप्त नाही होत, तो हा मृत्यू संसारामध्ये फिरत राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तो पुन्हा पुन्हा फिरत राहतो. म्हणून हा फेरा जर आपल्याला टाळायचा असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे का नको? आद्य गुरु आपल्याला ही सूचना करतात. म्हणून सगळ्यांनी ती पाडायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. महाराज फार फायदा आहे. असो, भवसिंधू उतरी पार या चरणावर एक दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे, धावता ऐका पण कारण वेळ संपली. दृष्टांत असा आहे की एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राजा होता. त्या राज्याचा असा नियम होता की राजा कसा का असेना त्याला 20 वर्ष ठेवायचा. किती वर्ष? सर्वजण उत्तर द्या तुम्हाला, कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. राजा कसा का असेना किती वर्ष ठेवायचा? 20 वर्ष ठेवायचा. आणि त्याला उचलायचा समुद्रात फेकून द्यायचा. चांगलं होतं का नाही? मला कधी कधी असं वाटतं आता पण असंच पाहिजे होतं. पंतप्रधान 5 वर्ष ठेवायचा उचलून, मुख्यमंत्री 5 वर्ष ठेवायचा उचलून, महापौर इथला खाली नका या. राजा 20 वर्ष ठेवायचा. हे मी जे आकडे सांगतो तुम्हाला, हे आकडे लक्षात ठेवा. मी नंतर सांगेल याचं काय म्हणजे याचं रूपांतर कशामध्ये. 20 वर्ष ठेवायचा राजा आणि 20 वर्ष ठेवला की याला उचलायचा, समुद्रात फेकून द्यायचा आणि नवीन राजा करायचा. म्हणजे नवीन राजा करायचा, त्याला गादीवर बसवायचा. हा जर जिवंत असेल तर याला फेकून द्यायचा, जर मेलेला असेल तर याची अंत्ययात्रा करायची. असा नियम त्या राज्याचा होता. आणि बरेच राजे मेले. कारण काय व्हायचं मग तिथं असं व्हायचं, म्हणजे तुम्हाला पण हे कळेल चटकन. तो राजा त्या गादीवर बसला की तर राजाच्या डोक्यामध्ये एकच विचार की मला 20 वर्षानंतर फेकून देते, 20 वर्षानंतर फेकून देते, 20 वर्षानंतर म्हणजे मी 20 वर्षानंतर मरून जाईल, 20 वर्षानंतर मरून जाईल, 20 वर्षानंतर मरून जाईल, 20 वर्षानंतर. आणि चिंता, त्याच्या मनामध्ये ही चिंता घुसून जायची. चिंता फार वाईट आहे महाराज. चिंता माणसाला जगू देत, चिंता माणसाला जीव पण देत नाही, चिंता माणसाला झोपू पण देत नाही, आणि चिंता माणसाला जगू पण देत, जीव पण देत नाही. तुम्ही ड्युटीवरनं आले, काबड कष्ट करून आले, संध्याकाळी घरी आले, तुम्हाला असं वाटलं आज खूप थकून गेलेलं आहे, घरी जायचं, जेवण करायचं, मस्त झोपायचं, असं तुम्ही मनामध्ये विचार केला. आणि तुम्ही घरी आले आणि घरी आल्यानंतर तुमच्यासमोर ताट ठेवला आणि तुम्ही पहिलाच घास उचलला आणि तुमचा घास उचलल्याबरोबर घरच्यांनी सुरू करून दिलं, तुम्ही जी राहणार मन तसं कर्ज शे, घर कोई बांधाय काय माहिती, भाडं देवावंच नाही, पोर मोठी होई की तिने लग्न करणं पडी. जेवशात का तुम्ही डायरेक्ट मैंदडा फाटावर जाई पैशात, हे का नको? ते जेवण पण नको, ते कटकट पण नको. चिंता माणसाला जीव देत, तशी चिंता माणसाला झोपू पण देत नाही, झोपून देत महाराज. चिंतावाल्यांची झोप उडून जाते महाराज, ज्याच्या मनामध्ये चिंता आहे. धुडकोजी महाराज पोरेकर आपल्या धुळ्याचे नाव ऐकलंय का तुम्ही? धुडकोजी महाराज एक गोड दृष्टांत सांगायचे. बाबा फार गोड सांगायचे, मला नाही सांगता येणार तसा, पण मी ऐकलंय त्यांच्या तोंडून. बाबा म्हणायचे काय झालं म्हणजे चिंता माणसाला झोपू देत नाही. याच्यावर बाबांनी एक दृष्टांत सांगितलं होता एकदा, मी ऐकला. दृष्टांत असा होता, काय झालं म्हणे, दोघी पती पत्नी त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ते छतावर झोपायला गेले. दोघी पती पत्नी वयस्कर झोपायला गेले. झोपायला गेल्यानंतर ती पत्नी जी होती ती झोपून गेली आणि जो पती होता तो चक्रा मारत होता. असं पण तिला असं वाटलं की बुवा शतपावली करत असतील, बुवा झोपतील बुवा, आहे ती झोपून गेली. हा चक्रा मारत होता आणि
माफ करा, पण माय मावल्यांना पडता बरोबर हे का नको? म्हणजे आपल्यापेक्षा डबल झोप आहे त्यांना. म्हणजे शास्त्र म्हणतं बरं का असं, माणसांच्या 2 पंक्ती तर बायांची हा 2 गुना खाना. म्हणजे ते आपल्यापेक्षा डबल जेवतात. जेवतच तिथलंच त्या, पण मग बराच कामी मोंडा राहतच. शास्त्र म्हणतं बरं का, ते आपल्यापेक्षा डबल पटीने त्यांना झोप जास्त आहे. आपल्या डबल पटीने जेवण जास्त आहे. आपल्यापेक्षा 4 पटीने झोप जास्त आहे. आपल्यापेक्षा 6 पटीने ते त्यांना क्रोध जास्त आहे बरं का. आपल्यापेक्षा 10 पटीने शृंगार जास्त करतात. असे शास्त्राने काही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. जाऊ द्या, बाकीना पुढल्या आम्हाला माहिती नाही. ती पडल्याबरोबर झोपून गेली आणि हा चक्रा मारत होता. तिला मला वाटतं काहीतरी 11, 11:30, 12ला जाग आली. ती झोपेमधून उठली, हा चक्राच मारत होता. ती म्हणे हो झोपा ना. तो म्हणे झोपतो 5 मिनिटात झोपतो. ती झोपली, हा परत चक्र मारायला लागला. ती पुन्हा 1 वाजता तिला जाग आली, हा चक्रच मारत हो झोपा. तो म्हणे झोपतो. काय झालं, तुम्हाला त्रास होतोय का? मग ती जवळ आली आणि जवळ आल्यानंतर तिने विचारलं, तुम्हाला अपचन झालंय का? म्हणे नाही. म्हणे ऍसिडिटी झालंय का? म्हणे नाही. मग पोट दुखतंय का? म्हणे नाही. म्हणे काही त्रास होतोय का तुम्हाला? म्हणे नाही. म्हणे मग काही चिंता आहे का? तो म्हणे हो. कसली चिंता आहे? तो म्हणे त्याचा विषय असा आहे, ते आपल्या समोरचे दादा आहेत ना. म्हणे हा, त्यांच्याकडनं आपण 50,000 रुपये उसने घेतले. बरं. म्हणे मग म्हणे ते मला संध्याकाळी भेटले होते आणि त्यांनी मला धमकी दिली की भाऊ उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत मला माझे पैसे पाहिजे, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणच नाही. मग सकाळी 9 वाजेपर्यंत पैसे कुठून आणायचे या चिंतेत मी फिरतोय. ती म्हणे एवढंच ना? तो म्हणे एवढंच नाही, 50,000 एवढंच ना? म्हणे झोपा तुम्ही. तो म्हणे 50,000. ती मी बघते, तुम्ही झोपा. आणि काही बायांमध्ये बेकार डेअरिंग असते महाराज. तो म्हणे पण तू काय करशील, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही झोपा. तो झोपला आणि ती ज्याचे पैसे होते ना त्याच्या घरी गेली. तो निवांत झोपलेला. त्याला काय चिंता आहे महाराज, पैसे वाटून दिले, महिना मग व्याज गोया होतास, काय टेन्शन आहे हे का नको. तो निवांत झोपलेला. हिने दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवल्यानंतर तो बिचारा निवांत झोपलेला. त्याची झोप मोड झाली. तो उठला, त्याने डोळे चोळले. त्या झोपेमध्येच तो दरवाजापर्यंत कसा तरी आला. त्याला ते झोपच लागते बरं का, तो पूर्ण फ्रेश झालेला पण नाही. आणि झोपेमध्ये त्याने दरवाजा उघडवला आणि उघडवल्याबरोबर त्या ताईला बघितलं. तो म्हणे वहिनी एवढ्या रात्री तुम्ही? ते म्हणे ते जाऊ द्या, तुमच्याकडनं आमच्या यांनी 50,000 घेतले का? म्हणे हो. तुम्ही त्यांना संध्याकाळी अशी धमकी दिली का की मला सकाळी 9 वाजेपर्यंत माझे पैसे पाहिजे, नाही तर माझ्याशिवाय वाईट कोण नाही? म्हणे हो. वहिनी अर्जंट काम आहे, मला इमर्जन्सी लागत आहेत, मला सकाळी 9 वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीने पैसे द्या, काही करा, पण मला माझे पैसे द्या. ती म्हणे बेटावत नाही, तुम्हाला जसं होईल तसं करल्या. आणि ती घरी गेली आणि त्या दोन्ही जीव झोपी घ्यात. ते झोपले आणि हा चक्रा मारायला लागला. त्यांनी खडकन झोप उघडी महाराज. हा म्हणे देतील का नाही, देतील का नाही, देतील का नाही, देतील का नाही. म्हणजे तुम्हाला समजलं ना, त्यांना चिंता होती तोपर्यंत ते जागे होते. चिंता संपली ते झोपून गेले. याला चिंता नव्हती तोपर्यंत हा झोपलेला होता. चिंता वाढली, हा म्हणजे मनुष्य माणसाला चिंता झोपू देत, जीव देत नाही, झोपू देत नाही, जगू पण देत नाही महाराज. चिंता फार वाईट आहे, म्हणून चिंता करू नका. आता काय गरज आहे, 2 लाटा चालण्यात महाराज. 3री लाट पाऊस नाही होती हे का नको, ती पण आता येणार नाही. काय महाराज उपकार आहेत देवाचे आपल्यावर की आपण 2 भयानक लाटेमधून वाचलो. म्हणजे आता तरी त्या देवना उपकार मानाल काही हरकत, पण तरी लोक ऐकत नाहीत महाराज. आता मी मगापासून म्हणतोय विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी बराच जण शेत अजून त्याची तोंड उघाडेल नाही. पठाडे महाराज म्हणायचे, नामदेव महाराज पठाडे बाबा म्हणायचे, तोंड उघडणं सोपं नाही नाव. पठाडे बाबा म्हणायचे तोंड उघडणं सोपं आहे, किती अवघड आहे महाराज. हा पण होठ उघडावा लागतो, हा पण होठ उघडावा लागतो. 2 होठ एकच दम उघडणं सोपं नाही ना महाराज. हे का नको, किती अवघड आहे.
पण असे कानाक पण उघडायला नामस्मरण करा. अजून पण पुन्हा पुन्हा सांगतोय. चिंता वाढली की परिणाम असा व्हायचा, तो राजा 2-3 वर्षामध्ये मरून जायचा. तो मेला का दुसरा करायचा, दुसरा केला का तिसरा करायचा, असं करता करता एक राजा एकच वर्षात मेला महाराज. आणि त्या राज्यामध्ये अशी विचारधारणा पसरली की या गादीवर बसणं म्हणजेच मरणे. जिवंत जरी राहिला तरी समुद्रात फेकून देता. आणि नियम असा आहे, समुद्रात फेकलं की या राज्यामध्ये परत यायचं नाही. तू कथा बी जाय होत आता, तू नकानं जाय मोरानं जाय, पण मैंदडामा येवानं, असा नियम. हे का नको. मग राजा मरायचा, तो पहिलेच मरून जायचा, त्याला फेकायची कारणच नाही. मग एक राजा मेला आणि त्यांनी राज्यामध्ये दवंडी दिली की आपल्या राज्यामधला राजा मेलेला आहे, तर सर्वांनी कृपया ज्या कुणाला राजा व्हायचं असेल त्यांनी दरबारामध्ये यावं आणि आपलं नाव घोषित करावं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कोणी येईना. कारण राज्यामध्ये सगळ्यांना कळून गेलं या गादीवर बसणं म्हणजे मरणं. जेव्हा कोणी येईना आणि नियम असा होता, पहिला राजाचा राज्याभिषेक झाल्याशिवाय याची अंत्ययात्रा पण नाही. आता याचा वास यायला लागला. तेव्हा ही अशा शवपेट्या नव्हत्या महाराज. हे नको, शवपेट्या नव्हत्या तेव्हा. काय करायचं. मग त्यांनी मीटिंग घेतली सर्व राज्याची, मोठं पटांगणामध्ये सर्व राज्याच्या लोकांना बोलवलं आणि प्रधानजींनी सांगितलं, हे बघा असं नाही चालणार, कुणीतरी राजा व्हायला पाहिजे ना. राज्य म्हटलं की त्याला राजा, नियोजन करणारा राजा पाहिजे, लोकांचं भरण पोषण करण्यासाठी, लोकांची चिंता करण्यासाठी राजा पाहिजे, लोकांचं कल्याण करण्यासाठी राजा पाहिजे. राजा काय करतो, लोकांचं कल्याण करतो. हे राजाला पण आठवण पाहिजे. हे का नको. राजा पाहिजे, कोणी तयार होईना. मग ते म्हणे असं नाही चालणार. मग त्यांनी कायदा पारित केला, एक कायदा बनवला. कायदा कसा बनवला, म्हणजे समजा आता हे पहिलं घर आहे, मग ह्या घरापासून सुरुवात करायची. आता ह्या घराचा राजा करायचा. या राजाला जर काही झालं ते भिंतीला भिंत पुढचा करायचा. त्याला जर काही झालं तर त्याचा म्हणजे भिंतीला लागून शेजारचा राजा करायचा. त्याला काही झालं शेजारचा करायचा. प्रत्येक घरामधून एका जणाला राजा व्हावंच लागेल. जर त्या घराने नाही म्हटलं तर पूर्ण घरदाराला उचलायचं आणि जेलमध्ये टाकून द्यायचा, असा नियम केला. म्हणजे एका घराचा मेला की त्याचा शेजारचा करायचा. पण घर पण इतकं चॅप्टर महाराज, ते गाव पण इतकं चॅप्टर. समजा की ह्या घराचा राजा करा, तर पुढचा नंबर कोणाचा आहे, शेजारच्या माणसाचा. हे का नको. तो शेजारला काय करे, 8 घरी किती दुसरी गली मला लिहिली. म्हणजे ते राहणं बी नको आणि हे का नको. पण एक तरुणाबांड पोरगा पुढे आला आणि तो म्हटला मी होतो राजा. आणि हे तरुण पोरांचंच काम आहे महाराज. तरुण पोरगा म्हटला मी होतो राजा. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गरणा म्हणे गरमा वय रे, तू का तर राजा बनला ना. ते 20 वर्ष मग फेकी देतो. तो म्हणे काय टेन्शन नाही. आणि असंच आहे महाराज. तो म्हटला मी राज्याची प्रगती करतो. ते म्हणे प्रगती कोणी बी करी, तू गरमा वय. आणि आपलं प्रत्येकाचं पण हेच आहे, शिवाजी जन्माला यावा पण कुठे, हा शेजारला घरमा. आपल्या घरमा त्या उपाध्या. आपल्या पोरांनी मस्त MSc करू, BSc करू, कुठेतरी कंपनीमध्ये लागू किंवा इंजिनिअरिंग करू, BE करू, नोकरी करू, पगार लिहो, त्यांनी बी खावं, आपली बी खावाडो. आम्हाला धर्माचं काही घेणं देणं नाही आणि देशाचं काही घेणं देणं. असं घरात महाराज आमची. पण तो पुढे आला आणि तो त्यांनी घरच्यांना सांगितलं चिंता करू नका, फक्त मी जसं सांगेन तसं तुम्ही करायचं. आणि तो राजगादीवर तयार झाला. त्याला हत्तीवर बसवलं, राजगादीवर बसवलं, त्याचा राज्याभिषेक झाला आणि त्या राजाची अंत्ययात्रा निघाली. त्याला जाळून दिलं. आता हा राजा झाला. आता मला सांगा याच्या हातामध्ये किती वर्ष आहेत. आता सगळ्यांनी उत्तर द्या, किती वर्ष आहेत. 20 वर्ष आहेत. हे लक्षात ठेवा, याच्या हातामध्ये 20 वर्ष. मग याने काय केलं, याने राजा बसल्याबरोबर पहिल्याच दिवशी प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आपली संपत्ती किती ते दाखवा. तो ने बापरे, आतापर्यंत एवढे राजे आले पण एकाही राजाने संपत्ती विचारली. हा नेमकं कोणतं सरकार शे म्हणे. बसता बरोबर प्रॉपर्टी विचार आहे ना. हे का नको. हा म्हणते जाऊ दे पण मला संपत्ती दाखव. याला संपत्ती दाखवली. यांनी अर्धी संपत्ती काढली आणि राज्याचा विकास केला महाराज. राज्यामध्ये रस्ते केले, रस्त्यांची रुंदी वाढवली, मोठे रस्ते केले, दिव्याची व्यवस्था केली, लाईटांची व्यवस्था केली, पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, शेतीला अवजारं पाणी उपलब्ध करून दिलं, 24 तास वीज दिली, प्रत्येकाच्या हाताला काम दिलं, प्रत्येक घरामधला व्यक्ती काम करायचा. आणि याच्यामुळे काय झालं, सगळ्यांच्या हाताला काम मिळालं आणि परिणामतः ते राज्य सुखी झालं. कारण ज्या राज्यामध्ये प्रत्येकाला काम आहे ते सुखी झाल्याशिवाय राहत. ज्या घरामध्ये एकच कमवणारा आणि 2-2, 4-4 खाणारे आहेत त्या राज्याची प्रगती होत.
त्याच राज्याची प्रगती होते जिथं सर्वजण काम करतात. राज्य सुखी झालं याला त्याला 6 महिने लागले. आता त्याच्या हातामध्ये किती वर्ष उरली? किती वर्ष उरली? 19.5 वर्ष. वा वा, किती वर्ष उरली? 19.5 वर्ष. त्याने 19.5 वर्षामध्ये काय केलं ते ऐका. त्याने काय केलं, एक गाईड बोलवला. आणि कारण याला कुठे फेकणार आहेत? सर्वांनी ऐकायला येतं ना, तुम्हाला समजतंय ना? याला कुठे फेकणार आहेत? समुद्रामध्ये. समुद्रामध्ये फेकल्यानंतर माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर काय आलं पाहिजे? पोहता आलं पाहिजे. क्या बात. काय आलं पाहिजे? पोहता आलं पाहिजे. मग याने असा विचार केला, आपल्याला समुद्रात फेकणार आहेत, आपल्याला समुद्रामध्ये पोहता आलं पाहिजे. मग याने काय केला, एक गाईड नेमला. आणि त्या गाईड जसं सांगायचा तसं हा पोहणं शिकू लागला. आज 10 मिनिटं, उद्या अर्धा तास, 1 तास, 2 तास, 5 तास, 10 तास, 15 तास, 24 तास पोहायला लागला. 2 दिवस पोहायला लागला. इतकी कॅपॅसिटी झाली. पण इतकं पोहणं शिकता शिकता त्याचे 20 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? 20 वर्ष पूर्ण झाले. तो तरबेज झाला पण वर्ष संपली. पण त्याने काय केलं होतं, अर्धी संपत्ती काढून राज्याचा विकास केला. आणि अर्धी संपत्ती काढून त्यांनी गुप्तचर यंत्रणा योजली. आणि त्या गुप्तचर यंत्रणेला सांगितलं, समुद्रामध्ये एखादं बेट शोधून काढा. कारण मला कुठे फेकणार आहेत? समुद्रामध्ये. राज्यामध्ये परत येता येणार नाही. मग आपण तिकडे कुठेतरी गेलं पाहिजे. मग तिकडे बेट शोधलं. त्या बेटावर अर्धी संपत्ती घेऊन गेले. तिथं नवीन राज्य उभं केलं. सगळे नातेवाईक, आई वडील सगळे तिथं ट्रान्सफर करून दिले या 19.5 वर्षामध्ये. आणि तो एकटा त्या राज्यामध्ये उरला. आणि एकटा उरल्यानंतर 20 वर्ष पूर्ण झाले. आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यामध्ये कुजबुजू सुरू झाली की महाराजांचं संपलं बुवा, महाराजांना आता फेकून द्यायला पाहिजे बुवा, राज्याच्या नियमाप्रमाणे, आपल्या परंपरेप्रमाणे. तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, या लोकांचा व्यवहाराप्रमाणे त्याला फेकून द्यायला पाहिजे. पण तरुण मंडळी बाजूला झाली. महाराज ते म्हटले अजिबात नाही, राजाला हात लावायचा. अहो, ज्या राजाने रस्ते केले, ज्या नावाने 24 तास लाईट दिली, ज्याने पाण्याची व्यवस्था केली, ज्याने प्रत्येकाला हाताला काम दिलं, ज्याच्यामुळे प्रत्येक परिवार सुखी झाला, त्याला कसं फेकता? त्याला कसं बदलवता? अहो, ज्याने राज्य देश सुखी केला, ज्याने धर्म स्थिर केला, ज्याने मंदिरं बांधली महाराज, त्याला कसं बदलवता? तरुण पोरं एकत्र वेगळी झाली. आणि म्हातारी माणसं म्हटली नाही नाही नाही, आपल्या राज्याचा नियम आहे, नियम म्हणजे नियम, परंपरा म्हणजे परंपरा, याला फेकायचा. हे म्हटले फेकू देणार नाही. वाद झाला. एक समजदार साधू होता, तो साधू मध्यस्थी केली. म्हणे हे बघा, शांत बसा, वाद करू नका, आपण हा प्रश्न दरबारामध्ये घेऊन जाऊ आणि हा प्रश्न आपण डायरेक्ट राजाला विचारू. राजाने जर सांगितलं मला ठेवा तर ठेवू, राजाने सांगितलं मला फेकून द्या, फेकून देऊ. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राजाने सांगितलं प्रधानजी चला कामकाजाला सुरुवात करा. प्रधानजी उभा राहिला आणि खाली मान घातली. राजा म्हटला प्रधानजी चला ना कामकाजाला सुरुवात करा. तो म्हटला महाराज आजचं कामकाज फार जड आहे. म्हणे काय जड आहे? म्हणे सगळ्यांचं अंतकरण भरून येतंय. म्हणे काय असं आज? म्हणे महाराज आज असं आहे की तुम्हाला 20 वर्ष पूर्ण झाली. बरं बरं बरं. म्हणे मग 20 वर्ष पूर्ण झाली. या म्हातारी माणसांचं असं म्हणणं आहे की आपल्या राज्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला उचलून समुद्रात फेकून द्यायचं. म्हणे बरं, पण हे तरुण मंडळींचं असं म्हणणं, तरुण पोरांचं, की आम्ही त्या राजाला हात लावू देणार नाही, आम्हाला कायमस्वरूपी तोच राजा पाहिजे. म्हणे बरं. म्हणे मग महाराज आता तुम्हीच सांगा काय करायचं. आता मला तुम्ही सांगा काय केलं असेल बरं त्या राजाने? बोला ना, बोला. समुद्रात फेकायला पाहिजे. काय गोड उत्तर दिलं आजींसाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे या पूर्ण कथेचा सार त्यांना कळाला. त्यांनी इतकं गोड उत्तर दिलं. त्या राजाने त्यांना सांगितलं की मला फेकून द्या. का? कारण त्यांनी मरणाची काय करून ठेवली होती? तयारी कर. मरणाला तोच व्यक्ती घाबरत नाही जो मरणाची तयारी करून ठेवतो. मरणाला आपण घाबरतो महाराज, कारण आपण बेधुंद आहेत. आपलं जीवन सैराट चालू आहे. आपल्या डोळ्यासमोर आपला मृत्यू, आपण फक्त दुसऱ्याला म्हणतो काय हो गेला बिचारा, अर वाईट झालं. आणि खरं आहे हो, जीवन पाण्याचा बुरबुडा आहे. केव्हा संपून जाईल याचा काही विषय नाही. केव्हा मनुष्य कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. काय महाराज केव्हा मरून जाऊ याचा भरोसा नाही. किती लोक करोनामध्ये गेली, किती लोक अशी झाली, तरी भ्रष्टाचार करस. अरे काय,
तरी नामस्मरण करत नाही, तरी पाप सोडत नाही, तरी दुराचारी होत नाही. आज भाऊ भाऊशी बोलत नाही, आज बहीण भावाचं जमत नाही, आज काका काकांचं जमत नाही, भाऊ बहिणीमध्ये कुणाचं जमत नाही. म्हणजे काय आहे? प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं आहे महाराज. मरणाआधी सावध व्हावे. कीर्ती करुनी मरावे परी, काय म्हटले? मरावे परी. हा नाही, मला असं ऐकवायला पहिले मरावे परी किती रुपये उरावे. अरे म्हणतो मी एवढं सांगितलं तरी पैसाच करा. मरावे परी कीर्ती रुपये, रफार आहे तिथं, कीर्ती रुपये उरावे. कीर्ती उरली पाहिजे महाराज. त्या राजाने निर्णय दिला की मला फेकून द्या. गोड तर दिला आजींनी. का? कारण त्यांनी मरण्याची तयारी करून ठेवली. राज्य इतकं गैवरून गेलं महाराज. नवीन एक पोराला, त्यांच्या शेजारच्या पोराला राजा केलं, त्याला गादीवर बसवलं, या राजाला हत्तीवर बसवलं. पण आता हा पहिला राजा होता की हातीवर बसल्याने हा हसत होता आणि सर्व गाव रडत होतं, सगळं राज्य रडत होतं. कबीरदासजी महाराज म्हणतात, कबीरा जब तुम पैदा हुआ तुम रोवे जग हसे, ऐसी करनी कर चलो कि तुम हसे जग रोवे. जगाने रडलं पाहिजे महाराज. आपण हसलो तरी चालेल, पण जगाने आपल्यासाठी रडलं पाहिजे, अशी कीर्ती करून जावी. राजा हसत होता, राज्य रडत होतं. जड अंतकरणांत राजाला पाण्यामध्ये फेकला, पण राजाचं नियोजन होतं. राजाने सांगून ठेवलं होतं, इतक्या अंतरापर्यंत मी पोहू शकतो, तिथपर्यंत तुम्ही जहाज आणून ठेवा. मी खाली गेलो की मी पोत तिथपर्यंत येईल, जहाजामध्ये बसू आपण आपल्या घरी आणि हे यांच्या घरी. त्यांनी राजाला फेकला, राजा खालच्या खाली गेला. त्यांनी 1 सेकंद वाट बघितली, राजावरती आला आणि ते म्हणे काय पुण्यवाने, खाली गेला तर खालीच गेला, यातलं काय माहिती. यांनी नमस्कार केला, हे परत फिरले. राजा पुढे निघाला आणि तिथून पोहत जहाजापर्यंत गेला. जहाजामध्ये बसला, त्या राज्यामध्ये गेला आणि त्या लोकांनी त्याला तिथला सुद्धा काय केला, राजा केला. माझा दृष्टांत संपला. तो इथे पण राजा होता आणि सागर तरुण तिथे पण राजा झाला. पण काय केल्यामुळे? पोहणं शिकल्यामुळे, तयारी केल्यामुळे. पोहणं शिकला म्हणजे काय केला? तो राजा म्हणजेच तुम्ही, आपण सर्वजण. त्या राजाच्या हातामध्ये 20 वर्ष, तुमच्या माझ्या हातामध्ये किती ते आपल्याला माहिती? 50, 60, 70, 80, 90, 100. जास्त बोर वस्तू 110. घरना किदरतोस तो 115. हे का नको? किती असेल आपल्याला माहिती नाही. पण समजा आपण 20 वर्ष धरू, तुमच्या माझ्या हातामध्ये 20 वर्षे. 20 वर्षामध्ये जसा त्या राजाला फेकूनच दिला, कारण तो तिथला व्यवहार होता, तसं आपलं पण आयुष्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मरावच लागेल महाराज. मरावच लागेल. ते कुणाला सुटणार? मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे धुरे भरूनी राहू का, नासिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. आपण सावधान झालं पाहिजे आणि स्वतःच्या मरणाची तयारी सुरू करून द्यायला पाहिजे. मग स्वतःच्या मरणाची तयारी कशी सुरू करायची? जर तुम्हाला मरण टाळायचं असेल तर त्याला नामस्मरणाशिवाय पर्याय. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार, योग याग जपे केले तयाने आमुपे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी, सोपा येणेप्रमाणे अभंगाचा 4 चरणाचा सरळ सरळ भावार्थ आहे.